काय झालं अलीकडच्या काळामध्ये काही राज्यांच्या मध्ये एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस संपलेले आहेत। आता तुम्ही बघितलं असेल कालच बिहारमध्ये काय घडलं ते। पूर्वीचा काळ तसा नव्हता। अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने आपली आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्याचबरोबर जर एखाद्याला बहुमत नसेल तर बहुमत मिळवण्याच्या करता काही इतर सहकार्यांना पण बरोबर घेऊन त्यांना सरकार स्थापन करावं लागतं। आता 2019 ला देखील सरकार स्थापन करत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र महाविकास आघाडी म्हणून लढली आणि त्याच वेळेस 25 वर्षाची मैत्री असणारा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे एकत्र लढले। निवडणुका झाल्यानंतर काय अचानक गोष्टी घडल्या, कुणाचं काय मनात आलं काही कळायला मार्ग नाही आणि एकदम शिवसेनेने निर्णय घेतला की आम्ही जरी भारतीय जनता पक्षाबरोबर निवडून आलेलो असलो तरी आम्हाला भाजप बरोबर जायचं नाही। आमचे एक वेळेसचे विरोधक काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असतील तरी आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार आहे आणि तशा प्रकारचा निर्णय 2019 ला झाला आणि ते सरकार आलं। वास्तविक सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना काढलेली होती ती कोणत्या उद्देशाने काढली ते आजही त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही जर क्लिप बघितल्या किंवा भाषणं ऐकली तरी ते त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांची भूमिका असायची आणि त्या पद्धतीने त्यांनी जोपर्यंत ते हयात होते तीच भूमिका घेऊन ते पुढे गेले। परंतु त्याच्यानंतरच्या काळात उद्धवजींच्याकडे शिवसेनेची सूत्र आली, अर्थात ती बाळासाहेबांनीच दिली। ती आल्यानंतर त्यांनी कशा प्रकारे निर्णय घेतले, त्याच्या मागचं काय कारण आहे, कशामुळे ते दुखावले गेलेले होते आणि त्याच्यामुळे 25 वर्षाची मैत्री सोडून त्यांना सरकार स्थापन करण्याच्या करता निवडणुकीच्या निमित्ताने जनतेने कौल दिलेला होता। कारण दोघांची संख्या यांची 105 यांची 56 म्हणजे क्लिअर मेजॉरिटी 161 होती, शिवाय अपक्ष होते। परंतु त्यांनी ती भूमिका घेतली आणि वरिष्ठ पातळीवर तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी ठरवलं आणि कुणाच्या ध्यानीमनी नसताना, पत्रकार मित्रांच्या ध्यानीमनी नव्हतं, ज्यांचा राजकारणाच्या संदर्भातला गाढा अभ्यास आहे त्यांनाही वाटलं नाही, परंतु अचानक घडलं आणि ते सरकार अस्तित्वात आलं आणि त्याच्यातून विचारधारा वेगळी भूमिका वेगळी। मग काय करायचं तर कॉमन मिनिमम प्रोग्राम केला गेला आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम करून त्याच्यातलं ज्या विषयावर मतभेद आहेत ते विषय बाजूला ठेवायचे, जे विषय मतभेद विरहित आहेत परंतु राज्याच्या भल्या करतायत, राज्याचं कल्याण करणारे आहेत, राज्याला पुढे नेणारे आहेत ते विषय घ्यायचे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।